मुंबई के चेंबूर विधानसभा में सांसद राहुल शेवाले के नेतृत्व में उपशाखा प्रमुख और गढ़ प्रमुख व कार्यकर्ताओं के लिए मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया था, जिसमें सभी इस मार्गदर्शन शिविर में कार्यकर्ता, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख और गढ़ प्रमुख मौजूद थे और सभी का सांसद राहुल शेवाले ने मार्गदर्शन किया। इस मार्गदर्शन शिविर में शिवसेना के पूर्व विधायक तुकाराम काते और बीजेपी नेता मंजीत सिंह अग्रोल, पूर्व नगर सेविका कामिनी शेवाले और विभाग प्रमुख अविनाश राणे और कई पदाधिकारी मौजूद थे। जसं आता निवडणुकीची तयारी चालू आहे आणि विभागामध्ये आमची बांधणी झालेलीच आहे, पूर्वीचीच आहे आपली सगळी बांधणी। फक्त एक आढावा बैठक म्हणून आजची मीटिंग होती। तयारी जोरात चालू आहे आणि सगळ्याच विधानसभेमध्ये चालू आहे। आता ही चेंबूर आपण प्रत्येक 2-2 शाखेंची ही बैठक घेत आहे आणि चांगल्या रीती चालू आहे। गटप्रमुख महिला पुरुष आणि उपशाखा प्रमुख महिला पुरुष यांची आज शेवाळे साहेबांनी एक मीटिंग ठेवली होती। त्यांना खास करून मार्गदर्शन म्हणजे आता बहुतेक तयार झालेलेच आहेत गटप्रमुख, म्हणजे निवडणुकीमध्ये कसं आपण टक्कर द्यायची किंवा काय करायचं त्यासाठी सर्व खास प्रमुख मार्गदर्शन मी आलो, सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीची तयारी करते। आता निवेदन घरोघरी जाऊन प्रचार करायचा आहे, सर्वांना सांगायचं आहे आणि राहुल शेवाळे साहेबांनी जी कामं केली आहेत, मोठी कामं केलेली आहेत, जे त्यांच्या म्हणजे खासदारकीची कामं आहेत, त्या कामाच्या जोरावरती शेवाळे साहेबांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि 100% निवडून येतील। आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आचारसंहिता आज उद्यामध्ये कधीही लागेल, त्या अनुषंगाने खासदार राहुल शेवाळे साहेब व कामिनी वहिनी यांच्या आदेशाने व अविनाश राणे आमचे विभाग प्रमुख सुनीताताई वैती यांच्या सूचनेनुसार आम्ही आज 3 शाखेचा इथे गटप्रमुख, उपशाखा प्रमुख यांचा मेळावा लावला होता त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी। आणि आपण पाहिलं असेल की खूप चांगला प्रतिसाद इथे या मार्गदर्शन शिबिराला मिळालेला आहे। त्याचं मागचं कारण एवढंच आहे की आता जी निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये कोणताही आमचा कार्यकर्ता, गटप्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, याने खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, कुठलेही हेवेदावे करायचे नाही आहेत, जेणेकरून ह्या वेळेला पुन्हा एकदा आपले खासदार राहुल शेवाळे साहेब यांची हॅट्रिक झालीच पाहिजे आणि मार्जिन वोटाने आम्ही ही हॅट्रिक करून देऊ असा आमचा सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।